समरजित सिंग घाटगे यांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केलाय। मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी नात्यांचा सौदा केल्याचा आरोप त्यांनी केलाय। वैफल्यग्रस्त झाल्याने चुकीची वक्तव्य करत असल्याची टीकाही केलेली आहे घाटगेंनी। तर ईडी पासून सुटका मिळवण्यासाठी पक्ष सोडल्याचा टोला समरजित सिंग घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावलेला आहे। समरजित सिंग घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केला आहे आणि ते हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगलेली असतानाच हसन मुश्रीफ यांनी त्या दिवसापासून घाटगेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती। आता समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना टोला लगावलेला आहे आणि त्यांच्यावर आरोपही केलाय। राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो, पण त्यांनी केलं काय? त्यांनी या नात्याचा सौदा केला। बरोबर शब्द आहे? या नात्यांचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी। बरोबर डील केली, या संबंधांचा सौदा केला आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही। ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात, कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलंय की मी मोठी चूक केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।